शेतकरी मित्रांनो नमस्कार. कापूस पिकात तिसरी फवारणी कशा प्रकारे करावी जेणेकरून आपल्या कापूस पिकातील रसशोषक किडींचा अटॅक आपल्या कापूस पिकात कमी होईल, रसशोषक किडी नियंत्रणात येईल आणि मोठ्या प्रमाणात पातेदारणा फुलधारणा आपल्याला बघायला मिळेल. तर कापूस पिकात तिसरी फवारणी करताना एक आपल्याला चांगले कीटनाशक जे रसशोषक किडींचा बंदोबस्त करणारे कीटनाशक वापरायचे आहे. त्यासोबतच एक विद्राव्य खत, पातेदारणा मोठ्या प्रमाणात होण्यासाठी एक विद्राव्य खत आणि आपले झाड ताणतणावापासून मुक्त ठेवण्यासाठी एक अमिनो बेस टॉनिक, म्हणजेच मोठ्या प्रमाणात पातेदारणा पण हे टॉनिक करेल आणि ताणतणावापासून मुक्त ठेवण्यात पण मदत करेल. आणि यासोबतच आपल्या जर तुमचे झाड मरत असेल, मर रोग आपल्या कापूस पिकात जाणवत असेल तर आपल्याला एक बुरशीनाशक वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही तिसरी फवारणी पार पाडण्यात आपल्याला हे 4 घटक लक्षात घेऊन पार पाडायची आहे. शेतकरी मित्रांनो, तिसरी फवारणी पार पडताना आपल्याला आधी आपल्या कापूस पिकाचे निरीक्षण करायचे आहे. जर मोठ्या प्रमाणात रसशोषक किडींचा अटॅक आपल्या कापूस पिकात असेल तर आपल्याला चांगले कीटनाशक वापरायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला रोनफेक, सिमोडिस, रोनफेन, पोलिस. आता रोनफेन हे आपल्याला हिरवा तुडतुडा तसेच पांढरी माशी याचे नियंत्रण करण्यास मदत करेल. सिमोडिस हे सर्वत्र रसशोषक किडींचा आणि कीटकांचा बंदोबस्त करण्यात मदत करेल. तर या कीटनाशकाची प्राईस म्हणजेच किंमत पण तशीच आहे शेतकरी मित्रांनो. म्हणून आपल्याला आपल्या कापूस पिकाचे निरीक्षण करून आपल्याला एक कीटनाशक निवडायचे आहे. ज्याप्रमाणे तुमच्या कापूस पिकात जर हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी मोठ्या प्रमाणात असेल तर आपल्याला रोनफेन वापरायचे आहे. मोठ्या प्रमाणात असेल तर आणि मोठ्या प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक तुमच्या कापूस पिकात बघायला मिळत असेल तर आपल्याला पोलिस 8 ग्रॅम प्रति 15 लिटरची फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकात कोणत्या कीटकाचा अटॅक आहे ते आपल्याला ओळखणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण त्याचे बंदोबस्त करता येईल. आणि जर कमी प्रमाणात तुमच्या शेतात जर आपल्याला कीड बघायला मिळत असेल, पांढरी माशी, हिरवा तुडतुडा, थ्रिप्स हे कमी प्रमाणात असेल तर आपण प्रोपेक सुपर याचा स्वस्त्यात बेस्ट सिजंटा कंपनीचे वापरा. स्वस्त्यात बेस्ट आपल्याला प्रोपेक सुपर हे बघायला मिळते. जर कमी प्रमाणातच आहे तर आपल्याला प्रोपेक सुपर हे वापरायचे आहे. आणि जर मोठ्या प्रमाणात आपल्याला कीटक बघायला मिळत आहे, रसशोषक किड्यांचा अटॅक मोठ्या प्रमाणात आहे, तर आपल्याला सिमोडिस, रोनफेन किंवा पोलिस यांसारखे कीटनाशक वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचे आहे. कीटनाशक कशा प्रकारे वापरावे हे आपण जाणून घेतले. तर आणि त्यासोबतच आपल्याला मोठ्या प्रमाणात पातेधारणा काढण्यास मदत करणारी एक विद्राव्य खत, म्हणजेच ते आपले 05234 किंवा 1261 यांसारखे विद्राव्य खत वापरायचे आहे. आणि तुम्ही फ्लावरिंग स्पेशल हे महादनचे हे पण सुद्धा आपण वापरू शकतो. आणि याच्यात आपल्याला अमिनो बेस एक टॉनिक वापरायची आहे, जे आपल्याला टाटावार, फंटॅक प्लस आणि इसाबियन यांसारखी एक टॉनिक वापरायची आहे, जेणेकरून आपल्या पातेधारणा मोठ्या प्रमाणात होईल. तुम्ही टाटावार किंवा फंटॅक प्लस या पर्यायामधून एक निवडू शकता आणि आपल्या पातेधारणा मोठ्या प्रमाणात होण्याकडे आपण ही फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकात जर मर रोग आढळत असेल तर आपल्याला अँड्रोकॉल यांसारखे बुरशीनाशक वापरायचे आहे. आणि जर मर रोग नसेल, थोड्या प्रमाणात बुरशी असेल किंवा बुरशीचा अटॅक होऊ शकते, या कारणाने आपल्याला साधारण कार्बेंडेझाईल हे घटक असणारे एक बुरशीनाशक वापरायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला साप किंवा रोको या 2 पर्यायामधून तुम्ही एक पर्याय निवडू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही फवारणी पार पाडायची आहे. कीटनाशक आपल्याला आपल्या कापूस पिकात निरीक्षण करून कीटनाशकचा निर्णय घ्यायचा आहे. जर मोठ्या प्रमाणात रसशोषक किडींचा अटॅक तुमच्या असेल तर रॉनफेन शेतकरी मित्रांनो, जर हिरवा तुडतुडा आणि पांढरी माशी मोठ्या प्रमाणात असेल तर रॉनफेन वापरा. जर मोठ्या प्रमाणात रसशोषक किडी तसेच पांढरी माशी, हिरवा तुडतुडा, थ्रिप्स हे सर्व घटक तुमच्या कापूस पिकात असेल तर आपल्याला सिमोडिस हे वापरायचे आहे. आणि थ्रिप्स मोठ्या प्रमाणात असेल तर आपल्याला पोलिस 8 ग्रॅम प्रति 15 लिटरची फवारणी करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कीटनाशक आपल्या कापूस पिकातील कापूस पिकात निरीक्षण करून कीटनाशक निवडायचे आहे. आणि जर कमी प्रमाणात असेल तर आपल्याला प्रोपेक सुपर सिजंटा कंपनीचे वापरायचे आहे. तर अशा प्रकारे आपण कीटनाशक वापरायचे आहे. आणि त्यासोबतच आपल्या झाडाला ताणतणावापासून मुक्त ठेवण्यासाठी एक अमिनो बेस टॉनिक आणि मोठ्या प्रमाणात पातेधारणा करण्यासाठी अमिनो बेस टॉनिक आणि त्यासोबतच एक चांगले विद्राव्य खत, ज्याच्यामध्ये आपल्याला महादन,
चे फ्लावरिंग स्पेशल तसेच 1261 किंवा 05234 या 3मधून तुम्ही एक निवडू शकता. आणि एक बुरशीनाशक जर मर रोग नसेल तर आपल्याला साप किंवा रोको किंवा स्वस्त कार्बेंडेझाईल हे घटक असणारे स्वस्त बुरशीनाशक आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारे ही तिसरी फवारणी आपल्याला आपल्या कापूस पिकात पार पाडायची आहे, जेणेकरून संवेदनशील दिवसामध्ये म्हणजेच हे पातेधारणा कापूस पिकाच्या अवस्थेमध्ये कामी येईल आणि आपल्या कापूस पिकात मोठ्या प्रमाणात पातेधारणा होईल. पातेधारणा मोठ्या प्रमाणात झाली तर बोंडांची संख्या पण मोठ्या प्रमाणात होईल. तर अशा प्रकारे आपल्याला तिसरी फवारणी पार पाडायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही फवारणीची माहिती तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण मोठ्या प्रमाणात पातेधारणा होण्यात मदत होईल त्यांच्या कापूस पिकात. सबस्क्राईब करा. धन्यवाद.